नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. नैना आणि राहुल हे दोघंही लग्न करताय ही गोष्ट कोल्हापुरात सगळीकडे पसरलेली असते. दोघांच्याही लग्नाच्या सगळीकडे चर्चा सुरू असतात आणि त्यातूनच सौरभला देखील हे समजलेलं असतं की नैना राहुलसोबत लग्न करतीये. त्यामुळे सौरभ खूप चिडतो, कारण सौरभने नैनाची संपूर्ण साथ दिलेली असते फक्त एका गोष्टीसाठी, कारण नैना त्याच्यासोबत लग्न करणार आहे असं नैनाने त्याला वचन दिलेलं असतं. आणि फक्त याच गोष्टीसाठी नैनाचे खोटे प्रेग्नन्सी रिपोर्टसुद्धा त्याने बनवून दिलेले असतात. सौरभला नैनाचा प्रचंड राग आलेला असतो आणि नैनाला गाठून आता या सगळ्यांचा जाब विचारण्याचं सौरभ ठरवतो. सौरभ आता नैनाच्या घरी आलेला असतो आणि सोबतच तो नैनाचे खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट आणि खरे प्रेग्नन्सी रिपोर्ट दोन्हीही घेऊन आलेला असतो. त्याला सगळ्या गोष्टीचा नैनासमोर खुलासाच करायचा असतो आणि सगळ्यांना हे सत्य सांगायचं असतं की नैनाच्या पोटामध्ये कोणाचंही बाळ वाढत नाहीये आणि नैना सगळ्यांना खोटं बोलली होती म्हणून. आणि नैनाने फक्त राहुलशी लग्न करण्यासाठी एवढं मोठं खोटं बोललंय. सौरभ जेव्हा नैनाच्या घरी आलेला असतो तेव्हा नैनाची हळद सुरू असते. नैना प्रचंड खुश असते, कारण शेवटी तिचं राहुलसोबत लग्न होणार असतं. चांदेकरांची श्रीमंत कुटुंबाची सून ती होणार असते, म्हणून ती डबल खुश असते. लग्नाचे संपूर्ण विधी ती मस्त एन्जॉय करत असते आणि त्याचवेळी सौरभ तिच्या घराच्या समोर येऊन उभा असतो आणि त्यावेळी नैनाला तो कॉल करतो. नैनाला तो सांगतो की नैना, मी तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे. जर 5 मिनिटात तू मला भेटायला नाही आली तर मी मात्र घरात येईल आणि सगळ्यांना सगळं सत्य सांगून टाकेल. तेव्हा नैना घाबरते आणि सौरभला म्हणत असते की सौरभ, तू तिथेच थांब, मी तुला भेटायला येते. आता नैना सौरभला भेटण्यासाठी तिथे आलेली असते. नैना त्याला विचारते की सौरभ, मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या घरी सुद्धा यायचं नाही, तू का माझ्या घरी आलास? तुला कळतंय का? तुला इथे बघितल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ते. सौरभ तिला म्हणत असतो की नैना, अगं तू बोलायचं ठेवलं तरी काय आहे? अगं तू कोणासोबत तरी लग्न करतेयस आणि तू त्या राहुलसोबत लग्न करतेयस ज्याने तुला डिच केलं. आणि तू मला वचन दिलं होतंस ना की तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस. तुला घरच्यांना खोटी प्रेग्नन्सी दाखवून फक्त हे प्रूव्ह करायचं होतं की तुझ्यावर कसा अन्याय झालाय. चांदेकरांना धडा शिकवण्यासाठी तू हे सगळं केलं होतंस ना, मग आता तू राहुलसोबत का लग्न करतेयस? नैना सौरभला म्हणत असते की हे बघ सौरभ, मी तुला सगळ्या गोष्टी सांगणार होते, परंतु या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मला वेळच भेटला नाही. अरे हे सगळं खूप अचानक झालं. सौरभ नैनाला म्हणत असतो की नैना, कारण दुसरं काहीही असलं तरी तू राहुलसोबत लग्न करायला तयार झालीच कशी? तुझ्या डोक्यात माझा विचार नाही आला? तुला माहीत होतं ना आपण दोघं लग्न करणार आहोत. अगं तुझ्यासाठी मी किती काय खोटं बोललोय. तुझ्यासाठी खोटे प्रेग्नन्सी रिपोर्टसुद्धा मी बनवून दिले. या गोष्टीमुळे माझं करिअरसुद्धा बर्बाद होऊ शकतं. ती गोष्ट मी तुझ्यासाठी केली फक्त कशामुळे की तू माझ्यासोबत लग्न करणार होतीस आणि तू माझी होणारी बायको आहेस, म्हणून मी हे सगळं केलं. बरं, तू मला सांगितलं आपल्या एंगेजमेंटच्या टाईमला तू सगळ्यांना असं सांग की तू प्रेग्नंट आहेस. मी ते सुद्धा केलं. मग अजून तुला कसली अपेक्षा आहे? आणि तरीसुद्धा तू मला धोका दिलास आणि त्या राहुलसोबत लग्न करतेयस. आत्ता माझ्यासमोर तुझा खरा चेहरा आलाय. मला तुझ्याबद्दल आधीच जाणून घ्यायचं होतं. मी सुद्धा तुझ्या बोलण्यात आलो आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रेडी झालो, परंतु मी आता अजिबात गप्प बसणार नाही. मी तुझ्या आईवडिलांसोबत चांदेकरांना सुद्धा तुझं सत्य सांगणार आहे आणि मी सर्वांना ही गोष्ट सांगणार आहे की तू प्रेग्नंट नाहीये आणि राहुलचं बाळ तुझ्या पोटातही वाढत नाहीये. सगळ्यांना आपल्या रिलेशनबद्दल सुद्धा सांगणार आहे की कशा प्रकारे तू माझ्यासोबत लग्न करण्याचं वचन मला दिलं होतं. नैना खूप घाबरलेली असते. सौरभला म्हणत असते की प्लीज सौरभ, तू असं काही करू नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडते, तुला तुझ्या पाया पडते. तर सौरभ म्हणत असतो की नाही नैना, आतापर्यंत तू माझ्यासोबत खूप खोटं बोलली आणि आता मात्र मी सगळ्यांना खरं काय आहे ते सांगणार. हे बघ, माझ्याकडे तुझे खोटे असलेले प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आणि खरे असलेले प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दोन्हीही आहे आणि आता हे दोन्हीही रिपोर्ट मी घरच्यांना दाखवणार आणि सगळ्यांसमोर हे प्रूव्ह करणार की तू किती खोटाडी आहेस आणि तू प्रेग्नंट नाही आहेस. नैना प्रचंड घाबरलेली असते. नैनाला आता काय करावं ते सुचत नसतं आणि मग नैना आता सौरभच्या पाया पडायला लागते आणि सौरभला म्हणत असते, सौरभ तू फक्त मला बोलतोयस, परंतु तू माझी कधी मजबुरी ऐकून घेतली? तुला कळलं की मी हे सगळं का केलंय ते? अरे तुला जेव्हा समजेल ना की मी हे सर्व का करते तेव्हा तुझ्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल. सौरभ विचारतो की असं काय घडलंय की तू मी सोडून राहुलचा विचार केलास आणि राहुलसोबत लग्न करायला तयार झाली? नैना आता सौरभला पूर्णपणे घोळात घेते आणि त्याला आता खोटं सांगायला सुरुवात करते. हे बघ, मला आता राहुलसोबत लग्न करणं खूप गरजेचं आहे, कारण आता चांदेकरांना समजलंय की माझ्या पोटात राहुलचं बाळ वाढतंय. त्यामुळे चांदेकर माझं आणि राहुलचं लग्न लावून द्यायला निघालेत. खरं तर मी या लग्नासाठी तयार नव्हते. मी आईला या गोष्टी सांगितल्या देखील, परंतु आईसुद्धा माझं ऐकत नाहीये, कारण चांदेकरांनी आईला धमकी दिली आहे की जर
तुम्ही तुमच्या नयनाचं लग्न आमच्या राहुलसोबत लावून दिलं नाही तर तुमच्या मोठ्या मुलीला आम्ही खूप त्रास देऊ. माझ्यामुळे माझ्या बहिणीचं नुकसान झालेलं मला कधीच आवडणार नाही. सौरभ तिला म्हणत असतो की मग एवढं सगळं होणार आहे तुला माहीत होतं तर तू ह्या गोष्टी केल्यातच का? आणि तू सगळ्यांना ही गोष्ट सांगू शकते ना अजूनही की तू प्रेग्नंट नाही आहे म्हणून. नैना त्याला म्हणत असते की हो मी सांगू शकते, परंतु या गोष्टीमुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो याचा तुला अंदाज तरी आहे का? माझ्या आईवडिलांची बदनामी होऊ शकते, सोबतच माझ्या बहिणीचा संसारसुद्धा उघड्यावर येऊ शकतो. अरे ते चांदेकर आहे, एका रात्रीत सुद्धा पैसे देऊन ते माणसं गायब करू शकतात. आणि तुला आमच्या घरची परिस्थिती तर माहीतच आहे ना. तू प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, कारण राहुलसोबत लग्न करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, माझ्या फॅमिलीसाठी महत्त्वाचं आहे. ऑलरेडी माझी खूप इज्जत गेली आहे, माझ्या फॅमिलीची माझ्यामुळे इज्जत गेली आहे आणि अजून मी माझ्या फॅमिलीला त्रासात नाही बघू शकत. त्यामुळे प्लीज तू ऐक आणि कोणालाही काही सांगू नकोस. मी तुला या गोष्टीचं प्रॉमिस करते की लग्नानंतर मी त्या राहुलला डिवोर्स देईल आणि पुन्हा तुझ्याकडे येईल. तू अजिबात काळजी करू नको त्या गोष्टींची. मी तुझीच आहे आणि तुझीच राहणार आहे. आणि मी तुला जे वचन दिलं आहे की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे तर ते मी कधीही तोडणार नाही. मी राहुलला जेव्हा डिवोर्स देईल त्यावेळी मी तुझ्याकडे पुन्हा येईल आणि तुझ्यासोबत लग्न करेल. आता पुन्हा एकदा सौरभ नैनाच्या बोलण्यामध्ये अडकलेला असतो आणि त्याला असं वाटतं की नैना खरंच बोलतीये आणि खरंच आपण जर नैनाचे रिपोर्ट्स आता सर्वांसमोर दाखवले आणि खरं खोटं करायला लागलो तर नैनाच्या घरच्यांची बदनामी होईल. आणि तसंही हे सर्व करण्याच्या मागे नैनाचा हेतू चांगलाच आहे आणि शेवटी नैना माझ्यासोबतच लग्न करणार आहे. त्यामुळे सौरभ आता निश्चिंत झालेला असतो. सोबतच नैनाने सौरभला पैशांचं सुद्धा लालच दाखवलेलं असतं आणि ती सांगत असते की मी राहुलला डिवोर्स देणार, राहुलकडनं पैसेसुद्धा घेणार आणि त्या पैशांवरती मग तू मोठं हॉस्पिटल उभं कर आणि मग आपण दोघं सुखाने संसार करू, असे नैनाने सौरभला स्वप्न दाखवलेले असतात. त्यामुळे सौरभसुद्धा आता नैनाच्या बोलण्यामध्ये अडकलेला असतो आणि तो नैनाच्या आणि राहुलच्या लग्नासाठी तयार होतो. ज्यावेळी नैना आणि सौरभ बोलत असतात त्याचवेळी कलाने त्या दोघांना बोलताना बघितलेलं असतं आणि कलाला समजलेलं असतं की हा तर सौरभ आहे, म्हणजे ताईचं लग्न ह्याच्यासोबतच होणार होतं. हे दोघं नक्की काय बोलताय असा कलाला मोठा प्रश्न पडतो आणि कला जेव्हा तिथे जायला लागते तोपर्यंत सौरभ तिथून निघून गेलेला असतो. जाता जाता सौरभने दोन्हीही प्रेग्नन्सी रिपोर्ट म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही रिपोर्ट हे नैनाच्या हातात दिलेले असतात. नैनाने तिचं काम फत्ते केलेलं असतं. त्यामुळे नैना हसत असते आणि सौरभला सॉरी म्हणत असते की सॉरी सौरभ, मी तुझी कधीही होणार नाही, मी तुला असंच कटवत राहणार. खरं तर चांदेकरांची सून होण्याचंच मी स्वप्न बघितलं आहे आणि मी तुझ्यासोबत कधीही लग्न करणार नाही. कला आता तिथे आलेली असते आणि ती नैनाला विचारत असते की नैनाताई, हा सौरभ होता ना आणि तो तुझ्याशी काय बोलत होता आणि तुझ्या हातात कसले पेपर्स आहेत? तर नैना खूप घाबरलेली असते आणि नैनाला माहीत असतं की आता ही कला बोभाटा करणार आणि कला आता सत्याचा शोध घेतल्याशिवाय काही राहणार नाही. जे प्रेग्नन्सी रिपोर्ट निगेटिव्ह असतात नैना ते प्रेग्नन्सी रिपोर्ट आता एक दुसऱ्या हातात पकडते आणि कलाला दाखवते की बघ, तुला माझ्यावर विश्वास बसत नाही आहे ना, सौरभ माझे रिपोर्ट्स घेऊन आला होता. कला तिला विचारत असते की कसले रिपोर्ट्स आणि नक्की काय आहे या रिपोर्ट्समध्ये? तर नैना म्हणते की बघ तूच आता काय आहे. त्याला जेव्हा ते रिपोर्ट्स बघते तर ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असतात, म्हणजे त्यामध्ये लिहिलेलं असतं की नैना ही प्रेग्नंट आहे. तर नैना म्हणत असते हेच रिपोर्ट्स द्यायला सौरभ आला होता, कारण सौरभकडे ही केस सुरू होती. हेच रिपोर्ट्स द्यायला सौरभ आला होता आणि ती कलाला म्हणते की झालं तुझं माझ्यावर डाऊट घेऊन, आता मी जाऊ का? माझी हळद आहे, बाकीच्या बायका माझी वाट बघताय, असं म्हणून आता तिथून नैना निघून गेलेली असते आणि सोबतच तिचा जो निगेटिव्ह रिपोर्ट असतो तो सुद्धा घेऊन गेलेली असते. कला मागे विचार करत असते की जेव्हा आम्ही नैनाताईचे रिपोर्ट्स चेक केले तेव्हा तर हा सौरभ कुठेच नव्हता, म्हणजे आम्ही सौरभच्या हॉस्पिटलमध्ये तर गेलोच नव्हतो. मग हे रिपोर्ट सौरभ कसा काय घेऊन आला आणि सौरभला कसं काय माहिती नैनाच्या प्रेग्नन्सीबद्दल आणि सौरभने नैनाताईला हे रिपोर्ट्स आत्ता का आणून दिले असतील? या सगळे प्रश्न आता कलाच्या डोक्यात येऊ लागतात आणि कला विचार करू लागते की ही नैनाताई नक्की प्रेग्नंट तर आहे ना, की ही प्रेग्नन्सीचं फक्त नाटक करतीये? आणि मग ती विचार करते की मला यामागचं सत्य आता जाणून घ्यायलाच हवं, कारण ह्या रिपोर्ट्सवर माझा अजिबात विश्वास नाही आहे. नैनाताई नक्की काय लपवतीये हे मला आता जाणून घ्यायला हवं. तर मित्रांनो, कला आता नैनाचं सत्य कशा प्रकारे शोधेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.